Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म. शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर. ही पोरगी, ह्या ताई, ती तिकडे ती व्हिडिओ करते, ती ताई, तिचा नवरा मेलेला आहे. हे सगळे बाया पोर आहेत. यांनी काय खून केलाय का, अपहरण केलंय का, खंडणी मागितली आहे का, दरोडा टाकलाय का, चोरीमारी केली आहे का, यांच्यावर मकोकासारखा गुन्हा आहे. का गेली रात्री 1 वाजता, तिला काय गरज पडली स्वतःचं घर असताना त्या हॉटेलमध्ये जायची? हे हॉटेल कुणाचं आहे ते जरा सांगितलं पाहिजे. आणि त्रस्त होऊन त्यांनी सांगितलं की बाबा आमचं कुणीच ऐकून घेत नाहीये आणि आमच्याकडे आत्महत्या करण्याशिवाय काहीही पर्याय नाहीये. हा आहे नंदकुमार ननावरे. दोघींनी आत्महत्येचा प्रयत्न केला. वेळेत उपचार मिळाल्यामुळे या दोघींचा जीव वाचला. आत्महत्येचं कारण काय बाई सांगतो तुला. नमस्कार. ज्या मुलीने आत्महत्येचा प्रयत्न केला ती मुलगी पुढे आहे. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी किती लोकांचा बळी घेतला? रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या उपलवेच्या कारखान्यामध्ये बॉयलर मध्ये किती लोकांचे घातपात झाले? बॉयलर मध्ये किती लोक पडली का पाडली? साताऱ्यातील महिला डॉक्टरच्या आत्महत्येचं प्रकरण चांगलंच गाजले. आता या प्रकरणामध्ये सुषमा अंधारेंनी उडी घेतली. सुषमा अंधारेंनी पत्रकार परिषद घेतली आणि रणजितसिंह नाईक निंबाळकरांवरती हल्लाबोल केलाय. अंधारेंनी टाकलेले हे बॉम्ब नाईक निंबाळकरांना कशा प्रकारे अडचणीत आणणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. आत्महत्या केलेल्या डॉक्टरच्या प्रकरणामध्ये तर अंधारेंनी गौप्यस्फोट केलाच, शिवाय त्यांनी 2 प्रकरणं बाहेर काढलीत. यामध्ये एक व्हिडिओ समोर आणलाय, तर दुसऱ्या एका प्रकरणामध्ये एका मुलीलाच त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये आणलं. नेमकं इथं काय घडलंय याबाबतचा हा सविस्तर व्हिडिओ. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आतापर्यंत अशा असंख्य लोकांना मेंटली टॉर्चर केलं, त्यांना उचलून आणलं, त्यांना शारीरिक मारहाण झाली, त्यांना इजा केल्या. मी पुन्हा हे नमूद करते की ऊसतोड कामगारांच्या जिल्ह्यामध्ये ज्यांनी ऊसतोड कामगारांच्या जीवावर आजवर आपलं राजकारण केलं, भाषणांमधून कोयते घासून ठेवा वगैरे भाषा केल्या, पण त्याच कोयतेकरी लोकांच्या सुरक्षेच्या बद्दल मात्र ते चकार शब्दाने बोलायला तयार नाहीत, कारण त्यांना त्यांच्या राजकीय पोळ्या भागायच्या आहेत. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पोलिसांना हाताशी धरून किती पोलीस कंप्लेंट कराव्यात? 1, 2, 3, 5, 10, 25, 50, 75, 100, 125, 277 पोलीस कंप्लेंट केल्या. होय दादा, शॉकिंग आहे ना? 277 पोलीस कंप्लेंट रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पोलिसांना हाताशी धरून केल्या. आणि ज्याच्यामध्ये पोलिसांनी काय पद्धतीने लोकांना त्रास दिला, माझ्याकडे त्या प्रत्येकाची यादी आहे. अरे माणसं बॉयलर मध्ये उचलून टाकली राव. उचलला माणूस आणि बॉयलर मध्ये टाकून दिला, मरून गेला माणूस. त्याची दाट फिर्याद नाही काही. बरं, आता हे सगळं चालू असताना ही मोडस ऑपरेंडसी आहे की पोलीस स्टेशन हाताशी धरायचं, वाटेल तेवढे गुन्हे दाखल करायचे, मारहाण करायची, अगदी पोलीस स्टेशन मध्ये जाऊन पण कधी कधी मारहाण करायची, आणि त्याला परत आपल्या कारखान्यावर आणायचं. पण परत कारखान्यावर आणताना डॉक्टर कसा काय डिस्चार्ज करेल? डॉक्टर तर म्हणेल की ही इज नॉट अनफिट. मग त्यावेळेला त्याला मेडिकली फिट असल्याचं प्रमाणपत्र देण्यासाठी रणजितसिंह नाईक निंबाळकर हे त्याच्यावर दबाव आणणार. पोलीस स्टेशन आणि या सगळ्यांची एक साठगाठ असते. आमचे प्रश्न काही निर्माण होतात की एक महिला डॉक्टर अर्ज करते, ती सांगते की मला अनफिट माणसाला फिट असायला सांगितलं, मी त्या माणसाला 2D इको करायला सांगितलेली आहे. तो 2D इको करायला जाणार होता, त्याचा 200च्या वर BP होता, आणि मी आर्ग्यू करते, मी वाद घालते, मी काम करत नाही असं म्हणून माझी तक्रार केली गेली. डिपार्टमेंटकडे तक्रार केली गेली. मी डिपार्टमेंटला विचारलं की अरे माझ्याबद्दल काय नेमकी तक्रार आहे, तुम्ही काय कारवाई केली ती मला सांगा. आणि ती कारवाई अजिबात सांगितली जात नाही की कोणती कारवाई झालेली आहे. त्यानंतर ती वैतागते. आपण सगळे पत्रकार असण्यापेक्षा माणूस आहात, म्हणजे मला फार चिडचिड याच्यासाठी होतीये की वैशाली हगवणे प्रकरणात पण हेच झालं होतं. हगवणे प्रकरणात त्या माऊलीने आत्महत्या केली आणि तिचं कॅरेक्टर असोसिएशन केलं. वैष्णवी हगवणे प्रकरणातही तिचं कॅरेक्टर असोसिएशन केलं.
सेम मोडस ऑपरेंडसी आता करताय. सेम आताही कॅरेक्टर असोसिएशन करण्याचा प्रयत्न केला जातोय. तिचं चारित्र्य ठीक नव्हतं, ती कोणाला तरी भेटत होती, तिचे काय संबंध होते, असा गलिच्छपणा चाललेला आहे. लाज वाटली पाहिजे या सगळ्यांना. हॉटेल मधुदीप, या हॉटेलमध्ये रात्री 1 वाजता एंट्री का दिली? एकट्या महिलेला हॉटेल मिळतं असं मला तरी माहित नाही. काय हिची एंट्री कायदेशीर पद्धतीने घेतली होती, सही होती, सगळे डॉक्युमेंट ते घेऊन गेले असं सांगतायत. मी हेही डॉक्युमेंट मागितले, पण ते डॉक्युमेंट घेऊन गेले असं सांगत आहेत. ते याच्यावर एका चकार शब्दाने बोलत नाहीये. आता ती का गेली रात्री 1 वाजता? तिला काय गरज पडली स्वतःचं घर असताना त्या हॉटेलमध्ये जायची? हे हॉटेल कुणाचं आहे ते जरा सांगितलं पाहिजे. हे हॉटेल भोसले नावाच्या माणसाचं आहे. कोण आहे हा भोसले? हा भोसले रणजित सिंह हा इकडचा भोसले आहे. रणजित सिंह नाईक निंबाळकर आता जेव्हा इलेक्शन लढतील तेव्हा भाजपाचा संभाव्य नगराध्यक्ष पदाचा हा उमेदवार आहे. याच्या बाजूला अजून एक माणूस आहे, यांचं नाव आहे जयकुमार गोरे. काल जयकुमार गोरे त्यांच्या स्टेजवर होते. जयकुमार गोरेवरही एका महिलेने फार आरोप केलेले आहेत. लक्षात घ्या, जयकुमार गोरे बाजूलाच राहतात. जयकुमार गोरे, भोसले, रणजित सिंह नाईक निंबाळकर सगळे एका फ्रेम मध्ये दिसत आहेत. आणि या माणसाचे हे हॉटेल आहे. ये रिश्ता क्या कहलाता है. का या हॉटेलवर बोलावलं होतं? हॉटेलवर बोलावलं होतं की गेली होती? हॉटेलवर बोलावलं असेल तर कशासाठी बोलावलं होतं? जर तिची बहीण सांगते की ते हस्ताक्षर तिचं नाहीच आहे तर तिच्या हातावर कुणी लिहिलं? काय चा जीव गेला का? काय हत्या झाली का? आत्महत्या केली, हत्या केली, हत्या झाली. तुम्ही म्हणाल की मी डायरेक्ट आत्महत्या आणि हत्या यावर का बोलतेय? मी यावर आपल्याला 2 व्हिडिओ दाखवले पाहिजेत. जर आपल्याला आठवत असेल याच्या आधी एक काय म्हणता येईल त्याला, साधारणतः 2 वर्षांपूर्वी ननावरे नावाचं नाव तुम्हाला आठवत असेल. नंदकुमार ननावरे. कोण नंदकुमार ननावरे? आमदार कलानी यांचा पीए. नंदकुमार ननावरे आणि त्यांची बायको हे प्रचंड त्रस्त झाले आणि त्रस्त होऊन त्यांनी सांगितलं की बाबा आमचं कुणीच ऐकून घेत नाहीये आणि आमच्याकडे आत्महत्या करण्याशिवाय काहीही पर्याय नाहीये. हा आहे नंदकुमार ननावरे. मी पूर्ण ऐकायचे असेल मी पूर्ण पण ऐकवते. याच्यात त्यांनी रणजित सिंह नाईक निंबाळकरांचं नाव घेतलेलं आहे आणि जीव दिला, आत्महत्या केली. यांची मोडस ऑपरेंडसी आहे की पोलीस स्टेशनला हाताशी धरायचं. जो कोणी आपल्या डोक्याच्या वर जातो किंवा जो कोणी आपलं ऐकत नाही त्यांना आपण पाहिजे त्या पद्धतीने त्यांना दाबत राहायचं. हा एक फोटो आहे माझ्याकडे. ही जी मुलगी आहे फोटोतली, हिची बहीण एक आहे. जुळ्या बहिणींनी आत्महत्येचा प्रयत्न केला. म्हणजे एकटी आत्महत्या करणारी. लक्षात घ्या, एक जीव गेला नाही. म्हणजे लोकांना वाटतं की अरे बीड बीड बीड, पण बीडकडे तुम्ही अशा नजरेने बघितल्यामुळे बीड मधल्या कामगारांचा पण जीव गेला हे पण बघा. बीडच्या कामगारांचे, बीडच्या कुटुंबकांचे अक्षरशः संसार उद्ध्वस्त व्हायची वेळ आली. ही मुलगी कोण आहे? दिगंबर आगवणे हे नाव सगळ्या अख्ख्या मतदारसंघात माहिती आहे. फलटण मतदारसंघामध्ये ही जी मुलगी आहे, ही मुलगी आणि हिची बहीण दोघींनी आत्महत्येचा प्रयत्न केला. वेळेत उपचार मिळाल्यामुळे या दोघींचा जीव वाचला. आत्महत्येचं कारण काय? बाई सांग तुझं नाव. नमस्कार. ज्या मुलीने आत्महत्येचा प्रयत्न केला ती मुलगी पुढे आहे. रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी किती लोकांचे बळी घेतलेत ऐका. नमस्कार, मी वर्षा दिगंबर आगवणे. दिगंबर आगवणेंची मोठी कन्या. 9 ऑगस्ट 2022 वडिलांना अटक झाली. त्यानंतर 9 नोव्हेंबरला घराची जप्ती झाली होती. आम्ही 8 नोव्हेंबरला औषध पिलो. त्रास असा झाला की जगदीश कदम हे गावातले म्हणजे रणजितसिंह नाईक निंबाळकर साहेब यांचे कार्यकर्ते आहेत. ते गावातच राहतात आणि त्यांनी आम्हाला घरी येऊन धमकी दिली की आम्ही तुमच्या वडिलांचा कार्यक्रम लावलेलाच आहे, आता तुमचाही कार्यक्रम लावतो. कारण घरी कधी उंबऱ्याच्या आत
किंवा गेटच्या आतमध्ये जी लोक वावरतही नव्हती, आज ती लोक घरापर्यंत म्हणजे अक्षरशः किचन पर्यंत ती लोक वावरत होती आणि आम्हाला खूप भीती वाटत होती. आणि त्या भीतीच्या ह्याच्यामध्ये आम्ही रणजितसिंह नाईक निंबाळकर साहेब यांच्या पत्नी जिजामाता साहेब नाईक निंबाळकर यांना फोनही केला होता आणि त्यांना आम्ही सांगितलं की वहिनी साहेब, आम्हाला खूप भीती वाटते आहे आणि आम्ही अनसेफ फील करतोय, तुम्ही प्लीज याच्यात दखल घ्या, तुम्ही साहेबांना सांगा की हे सगळं कुठंतरी थांबवा. तर त्यांनी मला हे उत्तर दिलं की मला यातलं काहीच माहिती नाही, मी काहीच करू शकत नाही. आणि त्यांनी फोन ठेवून दिला. मग आम्ही खूप घाबरलो, कारण जी मनस्थिती आता संपदा मुंडेताईची झाली, त्यांना खूप हॅरेस केलं, त्या खूप घाबरल्या होत्या, तशीच मनस्थिती आमची झाली होती. आम्हाला सपोर्टिव्हला कोण नव्हतं, कारण 9 ऑगस्ट 2022 वडिलांना अटक झाल्यानंतर अवघ्या 2 दिवसात आमच्या मम्मीवर ही झाली होती, केस झाली, त्यामुळे तीही फरार होती. आम्हाला सपोर्टिव्ह असं कोणीच नव्हतं आणि आम्ही घरी दोघीच बहिणी, त्यामुळे आम्हाला अशी भीती वाटायला लागली की आता आमच्यावरही सगळा गेम होऊ शकतो, म्हणजे आमच्यावरही कोणीतरी हात टाकेल, अशी आम्हाला भीती वाटत होती. म्हणून काहीतरी वाईट होण्यापेक्षा स्वतःचा जीव संपवलेला बरा, असं आम्ही असा विचार करून आम्ही दोघींनी औषध केलं. आणि जप्ती ही माझ्याकडे पुरावे आहेत. ही पोरगी, ह्या ताई, ती तिकडे ती व्हिडिओ करते, ती ताई, तिचा नवरा मेलेला आहे, हे सगळे बाया पोर आहेत. यांनी काय खून केलाय का, अपहरण केलंय का, खंडणी मागितली आहे का, दरोडा टाकलाय का, चोरीमारी केली आहे का, यांच्यावर मकोकासारखा गुन्हा आहे. काय पोलीस स्टेशनचा गैरवापर होऊ शकतो की यांच्यावर मकोकासारखा गुन्हा आहे. ताई, गुन्हे सांगा आता, तुमची ओळख सांगा आणि गुन्हे सांगा. हा, नमस्कार, मी जयश्री दिगंबर आगवणे, फलटण पंचायत समिती सदस्य, दिगंबर आगवणेंची पत्नी. तर आज जो फलटणमध्ये जो प्रकार घडला, आज 4 दिवस झालं बातम्या बघतोय, जो डॉक्टर संपदाताईंबरोबर जे घडलं ते आम्ही 2 वर्ष झालं त्या ह्याच्यातून जातोय. 3 वर्ष झालं घरापासून घरदार सगळं जप्ती केलेलं, म्हणजे सत्तेचा दुरुपयोग करून त्यांनी सगळे जी प्रॉपर्टी तारण नाही ते तारण हे केलेलं. आणि आज 9 ऑगस्ट 2022 माझ्या पतीवरती एका गुन्ह्यामध्ये चौकशीसाठी बोलवलं, दिवसभर बसवलं आणि 5 वाजता अरेस्ट म्हणून सांगितलं, जे की त्याच्यात इंट्रीम बेल होता. आणि त्यांनी म्हणजे प्रशासनाचा आणि सत्तेचा पुरेपूर फायदा घेऊन आमच्यावरती 25 गुन्हे दाखल केले. हे रीतसर गुन्हे आहेत. प्रत्येक केसमध्ये बेल होणार, MCR झाला की बेल घेणार की लगे दुसरा गुन्हा दाखल, लगे तिसरा गुन्हा दाखल, असे करून आमच्यावरती 25 गुन्हे दाखल केले. त्याच्यातले 12 FRI माझ्यावरती आहेत. मोकोका, खंडणी, MPID, ED. आणि ते असे आम्ही 2 वर्षाखाली इथं पत्रकार परिषद घेतली होती, त्यावेळेस 3 वर्ष झालं आमची दखल कोणीही घेतली नाही. का पत्रकार परिषद घेतली, सगळे व्हिडिओ ह्याच्यावरून डिलीट केले, यूट्यूबवरून डिलीट केले, पत्रकारांच्या चॅनलवरून डिलीट केले, कोणालाही पत्रकार दबावाखाली कोणालाही आमची बातमी लावून दिली नाही. नंतर आम्ही आमचा यूट्यूब चॅनल खोलला आणि आम्ही आमचे व्हिडिओ बनवले, जे की माझ्याकडे प्रत्येक FRIचा पुरावा आहे. प्रत्येक FRIचा पुरावा आहे आणि प्रत्येक FRIचा कागद आहे माझ्याकडे. त्यांनी EDला हे लेटर दिलेलं आहे. ED 9 ऑगस्ट 2022 अरेस्ट झाली आणि लेटर दिले 29/7/2022. बँकेला लेटर दिले की EDनं तक्रार दाखल केलेली आहे, तुम्ही पण त्याची चौकशी करून तक्रार दाखल करा. आणि ते सांगतात की माझा ह्याच्याशी काही संबंध नाही. ते मोक्याची सुरुवात ह्याच्यापासून झाली. आता प्रश्न असा निर्माण होतो की भाजपा जी सांगते की मला दाट संशय आहे की हॉटेलवर बोलून हत्या झालेली आहे. हत्या करण्यामध्ये फक्त गोपाल बदने आणि प्रशांत बनकरच आहे की अजून कुणी लोक आहेत? हे 2च चेहरे आपल्याला दिसत आहेत, पण बाकीचे म्हणजे ज्यांची नावं मी मगाशी घेतली, या सगळ्या लोकांच्या चौकशा झाल्या पाहिजेत. ज्या चौकशांमध्ये मी कदाचित ती नावं विसरून जाईल म्हणून मी काही नावं मगाशी घाईघाईने लिहिली होती. याच्यामध्ये रणजितसिंह नाईक निंबाळकरांचे 2 PA रोहित नागटिळक, राजेश शिंदे चौकशीच्या कक्षेत आले पाहिजे. डॉक्टर अंशुमन धुमाळ
जो अंशुमन धुमाळ हा तिथला हेड आहे, ज्या डॉक्टर अंशुमन धुमाळकडे तक्रार केलेली होती, ज्याला माहित होतं, तत्कालीन DYSP राहुल धस, हे राहुल धस सुद्धा चौकशीच्या कक्षेत आले पाहिजे. यांच्याकडे 3 वेळा संपदाने तक्रार केलेली आहे. जी पोरगी एक फायटर स्पिरिट घेऊन आहे, जी पोरगी माझ्यावर काय तक्रार झाली याची मला माहिती मिळावी अशी स्वतःच माहिती अधिकाराखाली माहिती मागवते, तिने खरंच आत्महत्या केली असेल. याच्यानंतर PI सुनील महाडिक याला चौकशीच्या कक्षेत आणलं पाहिजे. हे सगळे लोक सहकार्य करत नव्हते. फलटण ग्रामीणचे परत API जायपात्रे, PSI पाटील यांना का चौकशीच्या कक्षेत आणायचे, तर API जायपात्रे आणि PSI पाटील हे दोघेही जण तिला कायम तू बीडची आहेस, तू गुन्हेगारांच्या जिल्ह्यातली आहेस असं म्हणून तिला मेंटली टॉर्चर करत होते. API जायपात्रे आणि PSI पाटील यांच्याबद्दल सदरील महिलेने अनेकांना त्या संबंधाने माहिती दिली होती आणि तिची ती माहिती त्या 4 पानी पत्रामध्येही आहे, ज्यात ती सांगत आहे की मी बीडची आहे म्हणून मला त्रास होत होता, म्हणजे की तू बीडची आहेस, तू गुन्हेगारांच्या जिल्ह्यातली आहेस, तुझा आडनाव मुंडे आहे, त्यामुळे तुझं म्हणणं कोणी खरं धरणार नाही आणि तुझं काही झालं तरी तुझ्याकडे कोणी बघणार नाही, तुला कुठलीही सहानुभूती मिळणार नाही. दादा हो, हे गंभीर आहे. अमुक एका जिल्ह्यातलं कोणीतरी येतं आणि त्याचा जीव चालला तरी तुला सहानुभूती मिळू शकत नाही, कारण तुझा जिल्हा इतका बदनाम झालेला आहे, तुमची माणसं इतकी बदनाम झालेली आहेत, तुमचं आडनाव इतकं बदनाम झालेलं आहे की तुम्हाला कुठलीही सहानुभूती मिळणार नाही. अशा पद्धतीने जर मांडणी केली तर आपल्याला कुठूनही न्याय मिळणार नाही. अगतिक झालेली पोरगी काय करेल, तिने आत्महत्या केली तरी हे सगळे लोक जबाबदार आहेत, पण मला ठाम विश्वास आहे की याच्यात काहीतरी गौडबंगाल आहे, याच्यात काहीतरी वेगळं शिजलेलं आहे. सबब देवेंद्र फडणवीसांनी क्लीन चिट देण्याची घोषणा करू नये, ती घाई करू नये. त्यांनी का घाई करावी, म्हणजे देवेंद्रजींना ज्यांना वाचवायचं असतं त्यांच्याबद्दल आणि ज्यांना बुडवायचं असतं त्यांच्याबद्दलही ते घाई करतात. मी आठवण करून दिली पाहिजे, किरीट सोमय्याबद्दल त्यांनी घाईघाईने येऊन सांगितलं की व्हिडिओ खरे आहेत. पोलिसांनी विचारलं नव्हतं की व्हिडिओ खरे आहेत का खोटे आहेत, पत्रकारांनी विचारलं नव्हतं की किरीटचे व्हिडिओ खरे आहेत का खोटे आहेत, पण किरीट सोमय्याला खड्ड्यातच घालायचा होता म्हटल्यावर घाईघाईने फडणवीस पुढे आल्याने सांगितलं की व्हिडिओ खरे आहेत. आता का घाईघाईने सांगतायत ते, का घाईघाईने क्लीन चिट देत आहेत? आमची विनंती आहे आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून, माननीय उच्च न्यायालयाने समिती गठीत करावी. आमचा SIT वर सुद्धा विश्वास नाही.